ऐक ना बाबा, अरे मी क्षमा मागितली ना, आता किती वेळ रुसून बसणार आहेस? बरं बोलूच नकोस. पण एक सांगू काय, समजा ईश्वर तुझ्याच भोवती फिरत नाही, फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही. ह्यो माणूस इथं आला तेव्हा तुझ्या मनात एकदा बी आलं का की इतके दिवस हा माणूस कुठे भटकत असेल, त्याला खायला प्यायला मिळालं असेल की नाही? उन्हातानात फिरवून त्याचा जीव किती दमला असेल, पायात काटे रुतले असतील. कदाचित कितीतरी दिवसांनी त्याने दुसरा माणूस बघितला असेल, म्हणून जरा त्याची जास्त काळजी वाटली. पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजीच नाही. तुम्ही किती बी रागवा, पण थंडीला सांगता येत नाही की आज येऊ नकोस म्हणून. बरं मी जाते आत. रातच्या थंडी वाजली की आत ये. गस नाक फुगून थंडीत बसू नकोस. आणि हो, राग आल्यावर लहान लेकरांसारखं वागायची सवय जरा कमी कर. किती विचित्र आहे. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते. कधी कधी देव असूनही मानवी भावना मनात येतात. राग, हट्ट, अपेक्षा. आणि कधी कधी एखादा साधा जीव अशी शिकवण देऊन जातो जी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतरही मिळत नाही. प्रत्येकाच्या मनात जर कर्णिकेसारखीच करुणा असते तर हे जग किती वेगळं असतं. जगातील सगळी मोठी नाती एखाद्या चमत्काराने जुळत नाही. ती जुळतात माणसाने दुसऱ्याच्या मनाचा विचार केल्यावर. जेव्हा मी पेक्षा तू महत्वाचा वाटायला लागतो, तेव्हाच नात्यांचा खरा प्रवास सुरू होतो. करुणा हीच प्रत्येक नात्याची खरी शक्ती असते. जिथे करुणा असते तिथे दुरावा जास्त काळ टिकून राहत नाही. काय हो, लईच रागावला आहेत काय? तो असाच आहे. बाहेर झाडाखाली जाऊन झोपला, मनातलं काही बी बोलणार नाही. पण जर राग आला तर सरळ उठून बाहेर जाऊन झोपतात. नेहमीच आहे त्याचं. बायकोशी भांडून घर सोडून आलाय ना. तर एवढा राग आहे कसला? काय माहित, लग्नाच्या दिवशीच काहीतरी झालं वाटतं. तेव्हापासून दुखलेला आहे. काही बाई गोष्टी सांगत असतो. आता मला सांग, एका माणसासोबत भांडण झालं ते एवढा फरक पडतो? तो बी घर सोडून आला आणि तू बी घर सोडून आला. पर्णिका, अगं तू अजून लय लहान आहेस. म्हणजे मोठी झाली की ह्या नात्यातली खरी गंमत कळल तुला. कसली गंमत? नवरा बायकोचं नातं लय विचित्र असते बघ. कधी राग, कधी आबोला, कधी भांडण, कधी कधी वाटतं सगळं संपलं. मग पण त्या सगळ्याच्या पलीकडं एक गोष्ट कायम असते बघ. कोणती? प्रेम. कधी कधी राग दिसतो, शब्द दिसत्या, पर त्या माणसाच्या मनातलं प्रेम नाही दिसत. म्हणून लोक गैरसमज करून घेतात. तुला माहित आहे का, बाहेर थंडी वाढली म्हणून नाही आलोय. पण म्हटलं स्वतःचा विचार किती करायचा, लोकांचा बी विचार करायला लागतोय ना, म्हणून आलोय. वय समजलं. काय समजलं? काय नाही, तू झोप तुझ्या जागेवर. आज थंडी कमी झाली वाटतं. झोपू दे आता. झोप मग.
महादेवा, नकळत तुम्ही सुद्धा ह्या प्रवासात मानवी भावनांकडे ओढले जात आहात. राग, काळजी, माया, अपेक्षा ज्या भावनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतात, त्याच भावना आता तुमच्या मनात घर करू लागल्या आहेत. आणि ह्याच प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्यातले सारे गैरसमज दूर होतील आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की नियतीने जे घडवलं ते तुमच्या विरुद्ध नव्हतं, तर ते तुमच्यासाठीच होतं. हे काय आहे? हे असं कसं होऊ शकतं? ह्यो लकोटा कोणी धाडलाय आणि कशापायी धाडलाय? यातलं समजा खोटं असेल तर ठीक आहे, पर जर यातलं खरं असेल तर नाही नाही, हे असं नुसतं वाचून मी कशावरच विश्वास ठेवणार नाही. मला स्वतःच्या डोळ्यांनीच खात्री करून घ्यावी लागेल. तिथं गेल्यावरच कळत काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. मला उद्या सकाळच्यालाच निघावं लागेल. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लखोटा तर मी इथे ठेवलाय, पण यामागचा तुमचा नेमका हेतू काय आहे हे अजूनही मला समजलेलं नाही. एवढं मात्र नक्की, या लखोट्याने त्या माणसाच्या मनात जे वादळ उठवले ते काही साधं नाही. त्याची हा माणूस परडीवाल्या आजीच्या कथेनं एक वेगळीच कलाटणी देणार आहे.